नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। माझा मोबाईल नंबर 9922142475। आज दिनांक 20 जून 2026। शेतकरी बंधूंनो, आज आपण जो व्हिडिओमध्ये विषय घेतलाय ते हळद लागवडीनंतर पाण्याचं जे योग्य प्रमाण आहे ते कसं ठरवलं पाहिजे आणि हळद जे सध्याच्या परिस्थितीमध्ये पिवळी निघत आहे याच्या मागली मुख्य कारण यावर आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आपण पहिले कारण जे समजून घेऊ त्या हळद पिवळी निघण्याचं किंवा हळद निघाल्याच्या नंतर सुद्धा हे असे जे पानं पिवळे पडून करपण्याचे जे कारण आहेत किंवा हे असे पानं जे करपत आहेत याच्या मागले आपण थोडक्यामध्ये कारणे समजून घेऊया। शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद शेतकरी बांधव हळद लागवड करतायत पण बेसल डोस देत नाहीत। याच्या मागले त्यांना वाटते बघ खूप उष्णता आहे आणि आतापासून रासायनिक खताची गरज नाही, त्यामुळे बरेच शेतकरी बेसल डोस देत नाहीत किंवा काही शेतकऱ्यांनी बेसल डोस दिला पण तो चुकीच्या पद्धतीने दिलाय। म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं शास्त्र नाही, कुठलं एमओपी किती घेतलं, सिंगल सुपर फॉस्फेट घेतलं, लिंबोळी घेतलं, म्हणजे ज्याला जे बाळपणी लागणारं पोषण हे तर दिलंच नाही पण दुसरेच काहीतरी अतिरिक्त खताचा वापर केलाय आणि चुकीचा बेसल डोस भरलाय। म्हणजे योग्य पद्धतीचा जो आपण व्हिडिओ केलाय बेसल डोसचा त्या पद्धतीने बेसल डोस न दिल्यामुळे म्हणजे या पिकाला बाळपणी लागणारं जे अन्नद्रव्य आहेत याचा विचार न करता चुकीचं खत देणं म्हणजे बेसल डोस चुकीचा देणं हे एक त्याच्या मागलं महत्त्वाचं मुख्य कारण आहे। दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, आता या प्लॉटला बघू शकता तुम्ही हे 20 mm ड्रीप वापरलेलं आहे। म्हणजे पाणी जास्त क्षेत्रफळ कमी याच्यामुळं अति जास्त प्रमाणामध्ये पाणी गेल्यामुळं तुम्हाला सांगतो जे दिलेले न्यूट्रिशन आहेत म्हणजे योग्य बेसल डोस जरी दिला तरी जे हवेत असे न्यूट्रिशन त्या पिकाला घेता येत नसल्यामुळं पिकाचं नुकसान होत आहे आणि पीक हळदीचं पिवळं पडत आहे। त्याच्यानंतरचं एक कारण तिसरं महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी कोरड्याला हळदी लावल्यामुळं हळदीवर लावते वेळेस माती जरी 3 ते 4 इंच जरी असली किंवा लागवडीच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी पॉवर टिलरनं माती दिल्याच्या नंतर 3-4 इंचावर हळद खोल घातली आणि जेव्हा हळदीचे बेड आपल्या ड्रिपनं स्प्रिंकलरनं भिजवले ती माती वर फुगून आली म्हणजे हळदीचे कंद 4 इंचाच्या खाली म्हणजे 6 इंच 7 इंचावर नेऊन घातली। आता ही संपूर्ण लागवड शेतकरी बंधूंना हळदीची खोली जास्त झाल्यामुळे ही हळद पिवळी पडते। एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, हळदीला 4 इंचापेक्षा जास्त जर खोल घातली तर त्याला हवेत असं मुळांना हवा लागत नाही। म्हणजे आता हे बघू शकता हे मुळं आपण इथं काढलेले आहेत। हे बघा हळदीच्या हाईटनुसार जेवढी हळदीची उंची पाहिजे त्या पद्धतीने हळदीची उंची वाढली नाही म्हणजे हळदीची मुळी 1 वितापर्यंत गेलेली आहे पण याच्यापेक्षा जास्त अनेक मुळांची वाढ होणं गरज आहे। बघा मुळ्या चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीनं इथं वाढत आहेत। तर तुम्हाला हळद जास्त खोल घातली तरी हळद तुमची पिवळी पडणं किंवा हळद उशिरा निघणं हे कारण होऊ शकते। याच्यानंतरचं एक सर्वात महत्त्वाचं कारण चौथं म्हणजे अति उष्णता। शेतकरी बंधूंनो, हळद निघते वेळेस ढगाळ वातावरण असणं गरजेचं आहे वातावरणात उष्णता कमी असणं गरज आहे। पण यावर्षी अल निनोचं प्रॉब्लेम असल्यामुळं पाऊस उन्हाळी झालेला नाही किंवा आताही पाऊस जून महिन्यात झाला नसल्यामुळं अतिउष्णतेमुळं हे हळदीचे पानं पिवळे पडून करपत आहेत। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला याच्यावर जे योग्य नियोजन करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही जेव्हा पण हळदीची लागवड करताय ना तर एक गोष्ट वर्षभर लक्षात ठेवा, अतिशय प्रमाणामध्ये जर रासायनिक खताचा भडीमार तुम्ही केला, बरेच शेतकरी ऊसासारखं हळदीला रासायनिक खताचा भडीमार करतात, किती ते असंख्य प्रकारचं सुपर फॉस्फेट लिंबोळी वगैरे असे काही खतं मिसळतात ज्याचा हळदीसोबत काही वारंवार लक्षण आहेत, जे न्यूट्रिशन लागतात ते देत नाहीत, जे लागत नाही ते भडीमार करतात। तर अतिरेकी रासायनिक खताचा वापर टाळा। दुसरी गोष्ट, अतिरिक्त पाणी सुद्धा हळदीला देता येत नाही। हळदीला कमी प्रमाणामध्ये पाणी आणि कमी प्रमाणात रासायनिक खतं लागतात। हे गोष्ट जोपर्यंत तुम्ही लक्षात घेणार ना तोपर्यंत तुमचं भविष्यामध्ये होणारं नुकसान आपण टाळू शकत नाही किंवा आपल्याला कमी खर्चात उत्पादन काढण्याची जी आपली योजना आहे ही आपल्याला सक्षम करता येत नाही। तर तुम्हाला हळदीचं आता जर समजायचं असेल तर तुम्हाला पाण्याची योग्य पद्धत कशी समजायची। आता या शेतकऱ्याने हा तर बेड पूर्ण भिजलेला आहे, इकडे दाखवा, आणि हे पूर्ण मधातली जे आपण निचऱ्याला जे प्रणाली ठेवले इथं सुद्धा शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही कसा ओलावा आलाय। याचा अर्थ गरजेपेक्षा अतिरेक प्रमाणामध्ये पाणी दिलंय। तर आता आपल्याला पाणी देण्याची योग्य पद्धत कशी ओळखायची। आता शेतकरी बंधूंनो, हे हळदीचा आपला कंद आहे आणि या कंदापासून जवळपास 4 इंच ते 6 इंचाच्या दूर जर आपण गेलो आणि तिथली जर 1 इंच आपण जर अशी मातीवरची जर काढली आणि ही जर माती आपण एका हाताने अशी जर दाबली आणि याचा जर व्यवस्थित जर असा लाडू जर व्यवस्थित तयार झाला, घट्ट लाडू जर तयार झाला तर समजून घ्यायचं की आपल्याला पाणी देण्याची काहीही आवश्यकता नाही। हे शास्त्र तुम्ही समजून वर्षभर पाण्याचं नियोजन करा। अति पाण्याचं नियोजन जर तुम्ही जर केलं अशा प्रमाणामध्ये, वातावरणामध्ये खूप मोठी उष्णता असल्यामुळं शेतकरी अति प्रमाणामध्ये पाणी देत आहेत, याचे तुम्हाला नुकसान सांगतो शेतकरी बंधूंनो। तुम्ही अति पाणी दिलं तर तुमची हळद लवकर उगवण होणार नाही,
हळदीचे भरपूर प्रमाणामध्ये कंद जमिनीतच नसतील. तिसरी गोष्ट, हळद निघाली तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिवळी निघल, आणि निघाली जरी हळद चांगली तुमची तरी त्या हळदीचे पानं करपणं याचं कारण म्हणजे तुम्ही दिलेले न्यूट्रिशन असो किंवा जमिनीतले जे न्यूट्रिशन आहेत हे पिकाला खाता येत नाहीत. पिकाचा रूट जे आहे ते वाढत नाही व्यवस्थित. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण हळदीचं नियोजन करताय ना, तर पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता आपल्याला याच्यानंतरचा एक आपण व्हिडिओ करणार आहोत, त्यामध्ये उष्णतेमुळे जे अति ट्रेसमुळे हळद पिवळी निघत आहे, त्याचे जे पानं करपत आहेत, आणि बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदी उष्णतेमुळे जमिनीतच आहेत, एक समान त्याची उगवण होत नाही. याच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा एक दुसरा व्हिडिओ करून त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हे सांगणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे की मी जे विषय सांगितला आताचा, ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही पाण्याचं आणि बेसल डोसचं योग्य व्यवस्थापन करा. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला एकदा पीक सुदृढ जर चांगलं निघालं, एक समान जर निघालं, तर भविष्यामध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च टाळता येईल आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी त्याचा फायदा होईल. धन्यवाद.